सो गाईज आता 11 वाजायला आलेले आहेत आणि आता काकी पण येतील मॉलिशवाल्या. आणि माझी सगळी कामं म्हणजे झालेत, चपात्या पण झालेल्या आहेत. आणि आता परत मी मेथीचीच भाजी बनवते. काल रात्री पण मेथीचीच भाजी बनवली होती. चिमण्यांना टाकते. बाबू झोपलं. गाईज म्हणजे मोठ्या आत्याने मला लाडू पाठवलेले मेथीचे आणि आता परत तिने मेथीचे लाडू बनवायला घेतले, ते संपले म्हणून. परवा आमचे बाबा गेलेले ना आत्याकडे, तर त्यांच्याकडे पाठवला. तर मी तिला बोलली, तिचा हात एवढा दुखतो ना गाईज, तरी पण तिने लाडू बनवायला घेतले. मी तिला बोलली की तू बांधू नको, असेच पाठव, प्लेटमध्ये घेऊन स्पूनने खाईल म्हणून. तर ती बोलते अशी कशी खाशील, त्याला बांधून घे नाही तर बोलली. तर मी बोलली कुठं बांधत बसायचं, असं पण खाता येईल. ती तशी पाठवतच नव्हती, ती बनवूनच पाठवत होती. पण मीच तिला बोलली नको बनवत बसू, तुझा हात एवढा दुखतोय. कारण की तिचा हात वगैरे एवढं दुखतोय ना, तरीसुद्धा तिने एवढं बनवून पाठवलं, तीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि अजून परत पाठवणार आहे. आणि आज माझी आत्या पण येणार आहे मला भेटायला. सो तुम्हाला जमलं तर मी दाखवेन. बघा किती पाठवलं आहे. गाईज या लाडू खायला. मेथीचं लाडू आहे, म्हणजे सारण आहे लाडूचं. सो मी घेतलं आता खायला. आणि माझी आत्या गाईज एवढं टेस्टी बनवते ना, मला खूप आवडतं. माझी आत्या मेथीचे लाडू एवढे टेस्टी बनवते ना, मला खूप आवडतात तिच्या हाताचे लाडू. आणि तिचं एवढा हात दुखत असताना पण तिने मला सांगितलं पण नाही तिचा हात दुखते. ताईने सांगितलं तेव्हा समजलं मला. तिचा एवढा हात दुखत असताना पण तिने बनवलं. ही यालाच म्हणतात प्रेम. आणि असंच प्रेम मला खूप आवडतं. एवढा त्रास होत असताना तिने बनवलं आणि बोलून पण नाही दाखवलं की मला हे दुखतंय ते दुखतंय. गाईज विद्युतच्या स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा आहे. सो त्याच्यामुळे विद्युतने ड्रॉइंग काढलेली आहे. विद्युतला सब्जेक्ट दिलेला आहे लाईफ ऑन प्लॅनेट अर्थ. सो त्याने ती ड्रॉइंग केलेली आहे. आणि अजून आता सायन्सचा प्रोजेक्ट पण आहे, तो पण कम्प्लीट करायचा. सायन्सचा प्रोजेक्ट नाही, विज्ञानचा. तेच झालं, सायन्स म्हणजे विज्ञान, विज्ञान म्हणजे सायन्स. ओ ह्याला आता कलर करणार आहे विद्युत. आता कलर करून दाखव मला, चल. गाईज आता बघा विद्युतने किती मस्त ड्रॉइंग काढलेली आहे लाईव्ह ऑन प्लॅनेट अर्थ. ही त्याला हे सब्जेक्ट दिलेलं होतं. सो त्याने कंप्लीट केलेलं आहे आता. आणि बघा किती छान केलेलं आहे. बाबूला पण आवडला आमच्या.